नमस्कार मंडळी, मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे खमंग चुलीवरची चव या यूट्यूब चॅनलमध्ये। बघू शकता जी उकळी आपल्या चहाला आली होती, एकदम भारी उकळी आलेली आहे आणि हो कलर सुद्धा एकदम कडक चहाचा कलर जो असतो तो आलेला आहे। मी चहामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही। घरगुती साहित्यात जेवढं चहा व्यवस्थित करता येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण साहित्य बघतोय। मी इथे सर्वात प्रथम घेतलेली आहे साखर, चहा पावडर, दूध, पाणी आणि मी ते आलं घेतलेलं आहे आणि आलं ठेचण्यासाठी मी हा ठेचा घेतलेला आहे। सुरुवात करूया आपल्या कृतीला। तर आता आपण ठेवलेलं आहे चुलीवर पातेलं। आता त्यात मी सर्वात प्रथम ऍड करणार आहे साखर 3 चमचे आणि मी 2 कप इतक्या प्रमाणात मी चहा बनवणार आहे। तुम्ही म्हणाल चहा इतका सोपा आहे तर याची रेसिपी का? कारण जो आपल्याला सध्या आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात कसा एकदम कडक चहा प्यावासा वाटतो प्रत्येकाला, तर त्या ह्याच्यात मी चहा बनवत आहे म्हणून मी आज चहाची रेसिपी टाकते। थोडंसं साखर आपल्याला वितळवून घ्यायची। मी पाणी नाही टाकलेलं कारण खरा जो कलर आहे चहाला तो साखरेमुळे असतो। आपल्याला ही साखर आता व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। फक्त खाली पातेलेला चिकटून द्यायची नाहीये, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे। जर एखाद्याच्या घरात व्यवस्थित चिकटणारं जर पातेलं असेल तर आपण 1-2 चमचे पाणी ऍड करू शकतो। आपण साखर जी व्यवस्थित विरघळून घेणार आहोत। तुम्ही जो प्रत्येक व्हिडिओमध्ये पितळेचा तांब्या आणि जो एक खलबत्ता जो घेतलेला आहे तो खरं तर जुना आहे आमच्या घरात। घर साफ करत असताना तो भेटला होता, मग आम्ही तो एक व्हिडिओसाठी वापरायचं म्हणून ठरवला होता आणि तिथपासून आम्ही ते व्हिडिओमध्ये यूज करतोय। तर बघू शकता मी साखर पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे आणि हा जो कलर आलाय त्या कलरमुळे आपली जी चहा आहे तिला कलर येतो। मी फक्त 3 चमचे इतकी साखर टाकलेली आहे। प्रत्येकाच्या आवडीनुसार जास्त कमी गोड करू शकताय। तर बघू शकता किती छान कलर आलाय। आता ह्याच कलरला आपल्याला ऍड करायचं आहे याच्यात 1 कप पाणी। 1 कप पाणी ऍड केलेलं आहे यामध्ये। आता यामध्ये मी करणार आहे 1 कप दूध ऍड, म्हणजे माझे टोटल 2 कपांचा चहा तयार होईल। त्याच मापाने मी टाकत आहे। चहा पावडर न टाकताच चहाला इतका सुंदर असा कलर आलेला आहे। तर यामध्ये आपण थोडीशी चहा पावडर ऍड करणार आहोत। चहा पावडर मी रेग्युलर आपल्या घरामध्ये असते तीच यूज करत आहे। तर एक थोडीशी चहा पावडर मी ऍड केलेली आहे। आता यामध्ये थोडंसं ऍड करणार आहोत आपण आलं। जर तुमच्या घरात लिंबूची पानं सुद्धा असतील अवेलेबल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकताय, त्यामुळे सुद्धा चव खूप छान येते। प्लस तुळशीची पानं देखील चहामध्ये टाकतात, त्याने सुद्धा जी टेस्ट असते चहाला किंवा जो वास असतो तो खूप छान येतो। चहा पावडर न टाकता देखील चहाला जो कलर होता तो प्रॉपर आला होता, मसाले चहासारखा। आणि आता तर मी यामध्ये टाकलेली आहे चहा पावडर, त्याने सुद्धा खूप छान कलर आला। आता आपल्याला हे 1-2 मिनिटं व्यवस्थित उकळी काढून दूध व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला। तर चहाला उकळी येतेच आहे, तोपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांसोबत आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा। तर आपला जो चहा आहे त्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे।
आणि तुम्ही बघू शकता चहा आपला रेडी आहे. तर मी आता तो सर्व करून घेत आहे.